चला विद्यार्थ्यांनो, आपण बघत आहोत मिश्र उदाहरणे. आतापर्यंत आपण मिश्र उदाहरणे बघितलेले आहेत. एकाच गणितामध्ये 4 क्रिया ओळखायच्या कशा, असे गणित पण आपण बघितलेले आहेत. पण विद्यार्थ्यांनो, तुम्हाला याच्या पुढची एक स्टेप मला सांगायची आहे की जर अशा मिश्र उदाहरणामध्ये दशांश चिन्ह आले तर ते नेमकं कशा पद्धतीने गणित करायचे, किंवा टीचर ज्या वेळेला दशांश चिन्हामध्ये शाब्दिक उदाहरणे येतात त्यावेळेला आमच्या लक्षातच येत नाही कोणती क्रिया करायची आहे आणि कशा पद्धतीने गणित सॉल्व्ह करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, घाबरायचं नाहीये, व्हिडिओवर शेवटपर्यंत कायम राहायचं आहे. तुम्हाला शेवटी मी एक अशी हुकलाईन सांगणार आहे की ज्यामुळे तुम्हाला या गणिताची भीती एका मिनिटात गायब होणार आहे. चला विद्यार्थ्यांनो, अधिक उशीर न करता आपण सुरू करतोय दशांश चिन्ह असलेले मिश्र उदाहरणे. बघा विद्यार्थ्यांनो, पहिलं गणित आपल्याला काय सांगतंय, एका पुस्तकाची किंमत ₹15.5 आहे. ठीक आहे, आणि अमोलने अशा 3 पुस्तकं विकत घेतलेली आहेत. तर त्याने काय केलं, दुकानदाराला ₹50 दिलेले आहेत. तर मग त्या दुकानदाराने स्वतःचे पैसे काढून घेतले. मग आता तू त्याला जी परत रक्कम देणार आहे ती रक्कम किती असेल असं आपल्याला या गणितामध्ये विचारलेलं आहे. आता या गणितामध्ये क्रिया कोणत्या करायच्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, अमोलनं काही केलेलं आहे की एका पुस्तकाची किंमत किती आहे, 15.5, आणि त्याने असे एकूण किती पुस्तके घेतलेली आहेत, 3. मग आता आपल्याला इथं लक्षात यायला पाहिजे की सुरुवातीला आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, गुणाकाराची. आणि गुणाकार कशाचा असणार आहे विद्यार्थ्यांनो, 15.5 गुणिले 3 चा गुणाकार असणार आहे. ठीक आहे, आणि परत काय विचारलंय की त्याने जे दुकानदाराला ₹50 दिले होते, तर त्या ₹50 दुकानदाराने स्वतःची रक्कम काढून घेतल्यावर त्याला उरलेले पैसे परत दिले. म्हणजे उरलेले आणि परत दिले याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, दुसरी क्रिया कोणती असणार आहे विद्यार्थ्यांनो, आपली वजा बाकीची क्रिया असणार आहे. झालं, एवढं तरी आपल्याला कळलं तरी आपलं गणित कधीच चुकणार नाही. चला मग आता 15.5 गुणिले 3 यांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे बघा, 5×15 ला 5 हातचा 1, 5×15 आणि 1 16 ला 6 हातचा 1, 3×1 आणि 4, म्हणजे दशांश चिन्ह एक घर सोडून 46.5. ठीक आहे, आता बघा त्याने किती रक्कम दिलेली आहे त्या दुकानदाराला, किती दिलेली आहे, -50. म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची आहे, आपल्याला वजा करायची आहे. म्हणजेच बघा 46.5 वजा 50 असं केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, 3.5. कारण 46 मधून आपल्याला 46.5 हे 50 मधून मायनस करायचे आहेत. म्हणजे किती मिळेल आपल्याला, 3.5. म्हणजे त्याला परत दिलेली रक्कम किती असेल, ₹3.5. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचे. कोणती क्रिया करायची आहे हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. दुसरं गणित काय सांगते बघा, एका बाटलीत 2.5 लिटर ज्यूस आहे. ठीक आहे, आणि अशा 3 बाटल्या आहेत. आता इथं पण लक्षात ठेवायचं आहे, एका बाटलीतलं किती लिटर प्रमाण आहे हे आपल्याला दिलेलं आहे, किती आहे, 2.5. आणि अशा किती बाटल्या आहेत, 3. म्हणजे इथं सुद्धा सुरुवातीला काय करतोय विद्यार्थ्यांना, आपण गुणाकार करतोय. ठीक आहे, सेम पद्धत आहे. नंतर काय करायचंय की 0.5 लिटरच्या ग्लास मध्ये त्या भरायच्या आहेत. तर असे किती ग्लास भरतील असं विचारलेलं आहे. बघा, 2.5 गुणिले 3 केलं तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं बघा, 5×15 ला 5 हातचा 1, 3×2 6 आणि 1 7, दशांश चिन्ह एक घर जोडून म्हणजे 7.5. ठीक आहे, आणि आता अशा किती बॉटल्स भरायच्या आहेत आपल्याला बघा, 0.5. म्हणून काय करायचं आपल्याला, 7.5 भागिले 0.5 असा भागाकार करायचा. थोड्या वेळासाठी तुम्ही काय करा, हे 0 किंवा दशांश चिन्ह बाजूला ठेवून द्या आणि सरळ सरळ 5/75 करा. 5×1 5. ठीक आहे, आणि उरले किती बघा, 25. 5×5 25. म्हणजे टोटल किती बाटल्या भरावं लागतील आपल्याला, 15 ग्लास, सॉरी बाटल्या नाही ग्लास. किती ग्लास भरावं लागतील आपल्याला, 15 ग्लास भरावं लागतील. ज्या वेळेला शाब्दिक उदाहरणामध्ये क्रिया कोणत्या दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने दशांश चिन्ह मांडून घ्यायचं आहे हे जरी आपल्याला कळलं तर आपलं शाब्दिक उदाहरण कधीच चुकणार नाहीये. बघूयात आपण पुढचं गणित आपल्याला काय सांगता येते. विद्यार्थ्यांनो, एका दोरीची लांबी 10.5 मीटर आहे आणि त्यातून 2.5 मीटर दोरी कापून घेतलेली आहे. म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, आता इथं वजाबाकीची क्रिया करायची आहे. आणि नंतर काय केलेलं आहे, जी काही कट केलेली दोरी आहे ती परत 4 मुलांमध्ये समान वाटलेली आहे. समान वाटली, समान वाटणे असा शब्द प्रयोग आला म्हणजे आता इथं आपल्याला भागाकार करायचा आहे. म्हणजे या शाब्दिक उदाहरणामध्ये सुरुवातीला आपल्याला करायची आहे वजाबाकीची क्रिया आणि नंतर आपल्याला करायची आहे भागाकाराची क्रिया. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, बघा आता सुरुवातीची जी काही लांबी किंवा मीटर मध्ये दिलेलं अंतर आहे ते किती आहे, 10.5 वजा त्यातून 2.5 आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जे काही उत्तर येईल आपलं ते किती असणार आहे, मग 4 मुलांमध्ये आपल्याला वाटायचं आहे.
म्हणजे आता बघा हे जे 8 आलेलं आहे ते काय करायचं आहे आपल्याला, 8 मधून आता आपल्याला भागिले 4 मध्ये ते 4 मुलांमध्ये वाटायचं आहे. 4 एक 4 आणि 4 दोन्ही 8, म्हणजे प्रत्येक मुलाला किती दूर जाणार आहे विद्यार्थ्यांनो, 2 मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पुढचं गणित आहे त्यामध्ये काय विचारलंय बघा आपल्याला, एका पेनची किंमत ₹7.5 आहे. ती अशा 6 पेन घेते. एका पेनची किंमत दिलेली आहे किती, 7.5 आणि 6 पेन घेते. म्हणजेच आपल्याला इथे सुरुवातीला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, गुणाकाराची क्रिया करायची आहे. आणि नंतर तिला 50 मध्ये 2.5 एवढी सवलत दिलेली आहे. म्हणजे तिने जे काही पेन्स घेतलेले आहेत, तिने जी काही रक्कम दिलेली आहे त्या रकमेमध्ये तिला परत 2.5 एवढी सवलत दिलेली आहे. तर शेवटी तिला किती पैसे द्यावे लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे आणि नंतरच्या गणितामध्ये आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे. कारण तिने ही रक्कम दिलेली आहे तर त्यापैकी तिला किती रक्कम परत मिळेल असंच थोडक्यात हे गणित आहे. बघा आता सुरुवातीला 7.5, ठीक आहे, आणि गुणिले तिने किती पेन घेतलेले आहेत, 6, म्हणजे 6 पंच 30 ला 0, हातच्या आले 3, 7 खून 42, 42 आणि 3 45.01 घर सोडून म्हणजेच एकूण 45. ठीक आहे. इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला काय करायचं, याच 45 ला -2.5 करायचं आहे. का बरं 2.5 करायचं आहे, कारण तिला तेवढी सवलत दिलेली आहे. ही सवलत जी दिलेली आहे ती या रकमेतून आपल्याला वजा करायची आहे. मग बघा 45 मधून जर 2.5 एवढी रक्कम आपण जर मायनस केली तर आपल्याला मिळतील 42.5, म्हणजे एकूण रक्कम तिला किती भेटेल, 42.5. या पद्धतीने आपण दशांश चिन्हाचे सर्व गणित सोडवू शकतो. एका टाकीत 15.5 लिटर एवढं पाणी आहे. त्यात आणखीन 4.5 एवढं पाणी टाकलेलं आहे. तर ते पाणी परत 5 बाटल्यामध्ये समान भरले. बापरे, किती मोठे आणि काय ह्या क्रिया आल्यात आहे की नाही, असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील. काय हो टीचर, वर वेगळीच क्रिया येते, प्रत्येक गणितामध्ये वेगवेगळ्या क्रिया येतात. विद्यार्थ्यांनो, अशा वेळेला आपल्याला काय करायचं असतं, जे शब्द आहेत की त्या शब्दाला पकडायचं असतं आणि क्रिया लक्षात ठेवायचं असतं. ठीक आहे. आता बघा इथं 15.5 एवढं पाणी होतं की नाही पहिलं, त्यामध्ये आणखीन 4.5 एवढं पाणी टाकलेलं आहे. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, याची बेरीज करायची आहे. विद्यार्थ्यांनो, याची बेरीज किती ते बघा. आता 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा 1 आणि हे 20, म्हणजे टोटल दशांश 1 घर सोडून म्हणजे टोटल पाणी किती झालं, 20 लिटर झालं. आणि आता हे पाणी का नाही 5 बाटल्यांमध्ये समान टाकायचं आहे. 5 बाटल्यांमध्ये म्हणून भागाकार केला. 5 एक 5, 5 चोक 20, म्हणजे किती लिटर पाणी असेल, मग ते 4 लिटर पाणी आपल्याला प्रत्येक बाटलीत भरावं लागेल. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.